नमस्कार. पैसा के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या 2 महिन्याच्या या यूट्यूबच्या प्रवासामध्ये मला काही अनुभव आले. म्हणजे टेक्निकल यूट्यूबकडून काही अनुभव आले. त्यासोबत जे तुम्ही मेसेज करता, नवीन सबस्क्रायबर ॲड होत आहेत, त्यांच्या मेसेजकडून किंवा त्यांच्या काही त्या व्हिडिओ संदर्भातल्या व्ह्यूजकडून काही शिकायला मिळतं आहे किंवा काही नवीन मला ऐकायला मिळतं. हे जरा म्हणजे बरं वाटलं. म्हणजे अनुभव माझा चांगला आहे हे आधी सुरुवातीला सांगतो. पण त्या मेसेजबद्दल किंवा तुम्ही तुमचे जे विचार मांडता, काही प्रश्न मांडता, त्याचं नक्की स्वागत आहे आणि इथून पुढं सुद्धा नक्कीच स्वागत असेल की तुम्ही तुमचं, कारण हा जो चॅनल आहे तो सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे एक चर्चा करण्यासाठीच आहे असं तुम्ही समजूनच या चॅनलकडे बघावं अशी मला म्हणजे इच्छा आहे. अशी माझी इच्छा आहे की तुम्ही चर्चात्मक तुमचं सुद्धा काही मत असेल ते इथं मांडण्यासाठी पूर्ण इथे म्हणजे अगदी मोकळीक आहे. फक्त एवढंच असेल की त्या विषयाला धरून तुमचे प्रश्न असावेत, त्या विषयाला धरून तुमचं मत असावं. फक्त पर्सनल जे आहे ते नसावं. कारण मी तुमच्या पर्सनल काही उद्देशून व्हिडिओ बनवत नाही किंवा तुम्ही मला पर्सनल उद्देशून काही बोलावं अशी अपेक्षा नाही आहे. म्हणजे एकूण तुम्हाला विषय लक्षात आला. पण अनुभव चांगला आहे. या गेल्या 2 महिन्यामध्ये खूप नवीन सबस्क्रायबर जे आहेत ते ॲड झाले. आपण 1000चा टप्पा पूर्ण करून आज जवळजवळ 1500 सबस्क्रायबरचा टप्पासुद्धा पूर्ण केलेला आहे. आणि याचं श्रेय तुम्हा सर्वांनाच अर्थातच, कारण तुम्ही ते व्हिडिओ जे आहेत ते शेअर केले, लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामुळे हा इथपर्यंतचा का होईना टप्पा जो आहे, छोटा का होईना, आपण पूर्ण करू शकलो. असो, तर आजचा विषय जो आहे ना, तो विषय आहे टेक्निकल अनुभवासंदर्भात. म्हणजे यूट्यूबकडून मला एक जाणवलं काय, आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर जवळजवळ 36 व्हिडिओ आपण अपलोड केले. पण त्या 36मध्ये मी पाहिलं की एक जवळजवळ 10 ते 15 व्हिडिओ व्हायरल झाले. व्हायरल झाले म्हणजे काय याचा अर्थ, म्हणजे ज्यांना हे शब्द माहिती आहेत, आता नवीन शब्द नाही आहे व्हायरल होणं म्हणजे काय, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते व्हिडिओ पोचणं, याला म्हणतात व्हायरल होणं. तर 36च्या 36 व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले नाही, पण त्यातले 10 ते 12 व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल झाले. म्हणजे 1000, 2000, 12000, 15000, 20000, 30000 अशा पद्धतीने ते त्या लोकांपर्यंत पोहोचले. मग आता हे सगळे जे आहे ते आपल्या व्ह्युअर्सने पोहोचवलेले नाहीत, हेही लक्षात आलं. लक्षात हेही आलं की यूट्यूबने ते पोहोचवले. म्हणजे मला काय म्हणायचं आहे ह्याच्यातून की मग ते जे व्हिडिओ पोहोचवले तेच व्हिडिओ त्या लोकांनी बघितले आणि त्यावर आपल्या कमेंट केल्या किंवा त्यावर आपले प्रश्न विचारलेत. पण ते सोडून इतर जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ मात्र त्या नवीन सबस्क्रायबर्सने बघितले नाहीत असं मला जाणवलं आहे. म्हणजे ती संख्या वाढत नाही असं दिसलं. मग ते व्हिडिओ चांगले नाहीत किंवा त्या व्हिडिओमधून काही माहिती मिळाली नाही असं अजिबात नाही, परंतु ते व्हिडिओज पोचले नसतील लोकांपर्यंत, म्हणजे व्ह्युअर्सपर्यंत, तर मात्र त्यात आपलाही दोष नाही, तुमचाही दोष नाही असा विषय होतोय. म्हणून मी हा विषय आज घेतला की काही विषय जे पाठीमागे मी सुरुवातीपासून जे मांडत आलो आहे, ज्यामध्ये खूप चांगलं असं काहीतरी उपदेशात्मक म्हणू शकत नाही मी, पण एक चांगलं मत मांडलेलं आहे आणि जे तुमच्या उपयोगाचं आहे. मध्यमवर्गीय आपण आहोत आणि आपल्या अर्थविषयक अनेक प्रश्नांना आपण तोंड देत आहोत. त्यामध्ये काहीतरी असा विषय मांडण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न केला की ज्यामधून एक व्हॅल्यू ॲड होईल, काहीतरी एक नवीन माहिती मिळेल. तर ते व्हिडिओ मात्र पोचले गेले नाहीत असं मला वाटलं. मग सगळंच काम यूट्यूबने करावं, आपण काय करावं की न करावं असाही विषय येतोच ना, किंवा तुम्हीच करावं का. नाही, मी व्हिडिओ बनवण्याचं काम करतोय, माझ्याकडून जेवढं चांगलं नॉलेज गेन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय ते तर आहेच आहे. पण जे असे व्हिडिओ आहेत की जे तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, तर ते सुद्धा पुन्हा एकदा एक रिकॅप म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. मग आता ह्याच्यामध्ये काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील आणि ते बघावेत अशी माझी इच्छा आहे. तर ते व्हिडिओ कोणते आहेत त्याचा एक थोडासा परामर्श जो इथं आहे. तुम्ही एक फार तर एक 5-6 व्हिडिओचा मी इथे विषय घेणार आहे. सगळेच व्हिडिओ घेत नाही, पण 5-6 व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला जर वाटलं की हा व्हिडिओ आपण बघू शकतो किंवा बघावा, त्यातून आपल्याला काहीतरी माहिती मिळू शकते आणि हा आपला रिलेटेड विषय आहे, तर तुम्ही तो बघावा असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ आहे. तर ह्याच्यातले कोणते व्हिडिओ मी निवडलेत ते आता तुम्हाला एक एक करून सांगतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे बघा एक फ्लॅट खरेदीचा विचार सुरू आहे, तर या 5 गोष्टींचा आधी विचार करा, हा एक व्हिडिओ आहे बघा. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा असं मला वाटतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फ्लॅट कधी ना कधीतरी खरेदी करण्याचा विचार हा येतच असतो. आणि मग त्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगितलं आहे की तुम्ही फ्लॅट
कसा घ्यावा, कुठे घ्यावा, कधी घ्यावा, लोन ॲप्लाय कसं करावं, किती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचा पर्पज काय आहे, म्हणजे त्या फ्लॅट घेण्यामागे तुमचा उद्देश काय आहे. म्हणजे फक्त राहणेच हा उद्देश असू शकत नाही. काही लोकांना तो आपण हे सुद्धा म्हणजे फ्लॅट भाड्याने देण्याचा सुद्धा उद्देश असू शकतो. मग त्यासाठी बिल्डर कोणता निवडावा, लोकेशन कोणतं निवडावं, या संदर्भामध्ये त्यामध्ये मी चर्चात्मक हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुमचा कोणाचाही जर फ्लॅट घेण्याचा विचार असेल तर हा व्हिडिओ न विसरता एकदा बघा असं मला वाटतं. आता त्यानंतर दुसरा व्हिडिओ मी घेतो. मला असं वाटतं की तो तुम्ही बघितला पाहिजे. तर त्याच्यामध्ये होम लोनची डार्क रियालिटी, होम लोनची डार्क रियालिटी हा व्हिडिओ ॲक्च्युली बऱ्यापैकी व्हायरल झाला. पण आत्ता जे नवीन सबस्क्रायबर ॲड झाले आहेत त्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल की नसेल याबद्दल मला शंका वाटते. म्हणून मी तो रेकमेंड करतो की तुम्ही पुन्हा एकदा तो होम लोनची डार्क रियालिटी हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आहे की आपण एखादं 40 लाखाचं 50 लाखाचं जे कर्ज घेतो ते आपण पूर्ण 20 वर्ष जर फेडत राहिलो तर ते व्याजासह आपण डबल त्याची परतफेड करत असतो. म्हणजे 50 लाख आपण मुद्दल तर फेडतोच म्हणजे कर्जाचं, त्याचबरोबर व्याजापोटी 50 लाख फेडत असतो. मग त्यावर अनेक जणांनी काही कमेंट केले आहेत की 20 वर्षानंतर त्याच 50 लाखाची किंवा 40 लाखाची त्या फ्लॅटची किंमत डबल होऊ शकते किंवा 1 कोटी होऊ शकते. पण मला तिथे कमेंटला उत्तर द्यायला सुद्धा आवडलं असतं. पण प्रत्येकाची तशी जवळपास कमेंट आली. पण एक कॅल्क्युलेटिव्हली हा विचार त्यामध्ये केला की नाही केला त्यांनी हे मला अजून समजलं नाही. की आज 40 लाख मी कर्ज घेतलं आणि 40 लाख जर व्याज भरतोय तर जवळजवळ मी 80 लाख 20 वर्षापर्यंत जर कर्ज फेडत राहिलो तर होते. मग 80 लाख जर फेडल्यानंतर त्या फ्लॅटची किंमत जर 1 कोटी झाली तरी तुम्हाला प्रॉफिट किती झाला, फक्त 20 लाखाचा. म्हणजे हे गणित जे आहे ते कदाचित त्यांनी ते कॅल्क्युलेट केलं की नाही हे मला समजलं नाही. पण असो, पण त्यासोबत आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी त्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की समजतील, व्याजासंदर्भातल्या, कर्जासंदर्भातल्या, फ्लॅट संदर्भातल्या. त्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही न चुकता बघावा अशी नम्र विनंती. त्यानंतरचा एक व्हिडिओ बघा, तो फार व्हायरल झाला नाही पण त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय मी मांडला होता. तो म्हणजे स्टॉक मार्केट नेमकं श्रीमंत बनवतं कोणाला. व्हिडिओ क्रमांक 12 आहे बहुतेक. तर स्टॉक मार्केट नेमकं श्रीमंत बनवतं कोणाला. 2020 कोरोना काळ आणि त्या कोरोना काळानंतर स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी मिडल क्लास लोकांचं एंगेजमेंट जे आहे ते वाढलं. म्हणजे खूप लोकांनी त्यामध्ये पार्टिसिपेशन वाढवलं असं समजलं. म्हणजे खूप डीमॅट अकाउंट अँड ट्रेडिंग अकाउंट ओपन झाले होते, हाही डेटा आला होता. पण त्यानंतरसुद्धा मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात फार मोठा बदल झाला का, म्हणजे तो माणूस श्रीमंत झाला का. म्हणजे हा विषय जो आहे तो विषय तसा ॲक्च्युली काय होतोय की गूढ रहस्य असा वाटायला लागतो. म्हणजे स्टॉक मार्केट वाढतच जातं कालांतराने. कधी काळी ते 5,000वर होतं ते आज 25,000च्या लेवलवरती आहे. 5 पट तेव्हापासून वाढलं. म्हणजे 2006-07ला ते 5-6 हजाराच्या लेवलला होतं, ते आज 25,000ला. म्हणजे 20-1 वर्षामध्ये ते इतकं वाढलं. पण मिडल क्लास माणसाची स्टॉक मार्केटमध्ये एंट्री होऊन किंवा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तो माणूस श्रीमंत होतोय का. तर ह्या संदर्भातलं जे भाष्य जे आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. मग खरोखरीच मध्यमवर्गीय माणूस श्रीमंत होतो का किंवा का होत नाही यावरती प्रकाश टाकण्याचा मी त्यामध्ये प्रयत्न केला आहे. त्यामुळे तो एक व्हिडिओ नक्की बघा. स्टॉक मार्केट रिलेटेड तुम्हाला माहिती हवी असेल तरीसुद्धा तो व्हिडिओ तुम्हाला रिलेट नक्की करेल. त्यामुळे तो व्हिडिओ न विसरता बघा अशी विनंती करतो. आता त्यानंतर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. तो म्हणजे UPI पेमेंटचा अतिवापर करत असाल तर सावधान. 13 क्रमांकचा व्हिडिओ होता तो. तर सावधान, UPI पेमेंटचा अतिवापर करत असाल तर. हा व्हिडिओ मी एवढ्यासाठी बनवला होता की UPI पेमेंटचे फ्रॉड जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत किंवा त्यामध्ये काही टेक्निकल एरर येतात, त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं वगैरे वगैरे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या UPI पेमेंटचा आपल्याला जास्त वापर करण्यामुळे आपण जास्त खर्चिक झालो आहे. ही बाब जी आहे ती सहजासहजी लोकांच्या लक्षात येई नाही असं मला वाटलं. म्हणजे कुठेही गेलं की आपण स्कॅन करणे, पेमेंट करणे, कुठेही गेलं स्कॅन करणे, पेमेंट करणे, हा जो विषय आहे तो विषय मी त्यामध्ये मांडला आहे. आणि त्या खर्चिकतेच्या सवयीमुळे आपली बचतच कमी व्हायला लागली आहे का, हा प्रश्नसुद्धा मी त्यामध्ये विचारला आहे.
तर ह्या संदर्भातला जर तुम्हाला विषय म्हणजे ऐकण्यासारखा असेल असं वाटत असेल तर नक्की त्या व्हिडिओला तुम्ही एकदा भेट द्या, बघा. म्हणजे फक्त टेक्निकल न सांगता त्यामध्ये मी एक वेगळा विषय मांडण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे. या सगळ्याच्या व्हिडिओ ज्या लिंक ज्या आहेत त्या मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आय बटन जे येतं त्या आय बटनवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ त्यावेळी मिळून जाईल. पण नक्की एकदा बघा असं मला वाटतं. हे फक्त नॉलेजसाठी सांगतोय, म्हणजे त्याचे व्ह्यूज वाढावेत किंवा त्यापासून हे बाकी हा विषय माझा नक्कीच नाही. पण त्यामधून एक व्हॅल्यू ॲड जर तुमच्यामध्ये होत असेल तर नक्की बघितलेलं चांगलं असेल असं मला वाटतं. त्यानंतर मी एक 9 क्रमांकाचा व्हिडिओ टाकला होता बघा अगदी सुरुवातीला, आणि त्याचं हेडिंग होतं, तर पुढील किमान 7 वर्ष कोणतीही बँक तुम्हाला लोन देणार नाही. तर ह्याच्यामध्ये मी सांगताना आपण कर्जाच्या वसुलीला कंटाळून सेटलमेंट हा एक पर्याय निवडतो, आणि तो सेटलमेंट हा पर्याय तात्पुरता खूप रिलीफ देणारा वाटतो, पण तो पुढच्या अनेक वर्षांसाठी फार त्रासदायक ठरतो. याचं स्पष्टीकरण मी त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावरती आता कर्ज आहे आणि त्या वसुली करणाऱ्या लोकांचा ससेमिरा जर मागे लागला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो 100% उपयोगी ठरू शकतो, याची मी तुम्हाला खात्री देतो. न विसरता तो व्हिडिओ नक्की बघा. आता हे जे मी सगळे व्हिडिओ सांगितले, 5-6 व्हिडिओची लिस्ट दिली, त्यामध्येच अगदी सुरुवातीला बिझनेस स्टार्ट करण्यापूर्वीसुद्धा तुम्ही काय उपाययोजना करावी त्या संदर्भातही व्हिडिओ आहे. त्यानंतर सिव्हिल स्कोअर म्हणजे काय ह्याबद्दलही सगळी माहिती देण्याचा मी बऱ्याच प्रयत्न केलेला आहे. तर असे व्हिडिओसुद्धा तुम्ही मागे जाऊन जरा थोडंसं चेक करा. आणि आपल्या आर्थिक साक्षरतेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रातल्या सर्वसाधारण लोकांच्या आर्थिक साक्षरतेचा विषय जो आहे तो मी इथे घेतलेला आहे. जास्तीत जास्त आर्थिक साक्षरता जी आहे ती लोकांमध्ये वाढावी, हाच माझा उद्देश आणि या चॅनलचा उद्देश आहे. त्यामुळे हे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्यामधून तुम्हाला एक व्हॅल्यू ॲड व्हावी, तुमच्या ज्ञानामध्ये, तुमच्या साक्षरतेमध्ये एक व्हॅल्यू ॲड व्हावी, हा उद्देश असल्यामुळे हा रिकॅप छोटासा मी घेतला. ते व्हिडिओ नक्की न विसरता बघा, आणि त्यातून जर काही व्हॅल्यू ॲड झाली तर मात्र त्यामधून तुम्हाला जे काही मिळेल त्याचा तुमच्या व्यवहारामध्ये उपयोग करा आणि आपलं लाईफ समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगतो आणि इथे थांबतो. पण पुन्हा एकदा जाता रिक्वेस्ट करतो की हे जे मी रेकमेंड केलेले विषय आहेत ते एकदा न चुकता कृपया व्हिजिट करा आणि ते विषय बघा. त्यामधून काहीतरी तुम्हाला नक्कीच नॉलेज मिळेल याची मी खात्री देतो. थांबतो येथे. काळजी घ्या. इथून पुढे कंटिन्यू आपले व्हिडिओ चालू राहतील आणि नवीन नवीन जे काही विषय असतील ते विषय मी घेऊन तुमच्यासमोर जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ, आणि चांगले म्हणजे काय की फक्त उपदेशात्मक नव्हे तर व्हॅल्यू ॲड करणारे, काहीतरी नवीन माहिती देणारे, किंवा जी माहिती तुम्हाला आहे परंतु ती थोडीफार ॲडव्हान्स करावी अशा टाईपचे व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर पहिल्यांदा जर व्हिडिओवर आला असाल, चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.